नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण घाग आणि तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात. तर आता सध्या आपण आहोत संगमेश्वरमधील कसब्यामध्ये. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं सुंदर असं शंकराचं सप्तेश्वर मंदिर आहे. ते मंदिर आज आपण एक्सप्लोर करायला आलो मित्रांनो. चला तुम्हाला आतून मंदिर कसं आहे ते दाखवतो मित्रांनो. मंदिरामध्ये आजूबाजूला कोणच नाही आहे, नुसती छान सुंदर असं धुकं पसरले आहेत आणि पक्ष्यांचा छान असा किलकिलाट आणि आजूबाजूला सर्व आंब्याची काजूची अशी झाडं दिसत आपल्याला. सकाळचे 9 वाजले. तर आता आपण आतमध्ये मंदिर कसं आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मी पण पहिल्यांदाच मंदिरामध्ये आलेलो आहे आणि या मंदिराबद्दल मी ऐकलं होतं. छान सुंदर असं हे मंदिर आहे. तिथून समोर आपण आलेलो आहोत मित्रांनो. तर समोर तुम्हाला पहिला मंदिराच्या आजूबाजूचा व्ह्यू दाखवतो, कशा प्रकारचा व्ह्यू आहे तो. जे मंदिर आहे ना पूर्ण रानामध्ये आहे. ते आपली गाडी उभी केलेली आहे बघिरा. आणि समोर तुम्हाला दिसतं हे सप्तेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या जर आपण जाताना इकडे आपल्याला बघा छोटीशी अशी कोरीव कापलेली मूर्ती दिसते. त्याच्यावर बघू शकता काळ्या पाषाणामध्ये आणि त्याच्यावर काहीतरी दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. अशी पूर्ण तुम्हाला वरच्या साईडला पूर्ण हे जंगल दिसतं. पूर्ण ॲक्च्युअली आता आपण रानामध्येच आहोत आणि हे मंदिर जे आहे ते पूर्ण रानामध्येच मंदिर आहे. चारी साईडला पूर्ण बघू शकता पूर्ण जंगल आहे. आपण मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश करूया. कोकणातील रामक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे संगमेश्वर कसब्यामधील सप्तेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील प्राचीन शिव मंदिरांपैकी एक महत्त्वाचे मंदिर आहे. निसर्गरम्य वातावरण, शांत परिसर आणि ऐतिहासिक वारसा यामुळे हे ठिकाण विशेष आकर्षण ठरते. घनदाट देवराईत स्वयंभू महादेवाचे हे पवित्र स्थान भक्तांना आध्यात्मिक शांततेचा अनुभव देते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील प्राचीन जलव्यवस्था. शेकडो वर्षापासून अखंड वाहणारे स्वच्छ पाणी आजही मंदिराच्या कुंडात साठते. गोमुखातून अविरत वाहणारा जलप्रवाह आणि आरशासारखे स्वच्छ पाण्याचे कुंड पाहून प्रत्येक पर्यटक आश्चर्यचकित होत असतो. वरुणा आणि अलकनंदा नद्यांच्या संगमावर वसलेले संगमेश्वर प्राचीन मंदिर समूहासाठी प्रसिद्ध असलेले ऐतिहासिक नगर आहे. येथील अनेक प्राचीन मंदिरे आजही आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभी आहे. त्यापैकीच एक म्हणजे श्री सप्तेश्वर मंदिर. या मंदिराची उभारणी 12व्या शतकात शिलाहार राजवटीच्या काळात झाल्याचा उल्लेख आढळतो. 7 प्रवाहांचा स्वामी म्हणजेच देव सप्तेश्वर अशी या मंदिराची ओळख आहे. मंदिराची प्राचीन वास्तुरचना, कोरीव शिल्पकला आणि परिसरातील शांत वातावरण यामुळे हे ठिकाण कोकणातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. कोकणातील निसर्गरम्य परिसरात वसलेले हे प्राचीन आणि ऐतिहासिक सप्तेश्वर मंदिर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेमुळे भाविक आणि पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. या मंदिराची उभारणी 12व्या शतकात शिलाहार राजवटीच्या काळात झाल्याचा उल्लेख आढळतो. पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा 3 प्रमुख भागांमध्ये विभागलेली आहे. मंदिरात प्रवेश करताच अर्धमंडप स्वरूपाचा सभामंडप दिसून येतो. सभामंडपाच्या बाजूला दगडी बांधणी असून मध्यभागी अखंड दगडातून साकारलेली नंदीची भव्य मूर्ती भक्तांचे स्वागत करते. पुढे अंतराळात प्रवेश केल्यावर द्वारशाखेवरील ललाट बिंबात कोरलेली गणेशाची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते. मंदिराच्या गर्भगृहात अखंड पाषाणातील सप्तेश्वराची पिंड आहे. या पिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पारंपरिक शिवलिंग नसून त्या जागी सुमारे 1 फूट खोल खळगा आहे. या खळग्यात 4 ते 5 छोटे दगडी उंचवटे असून त्यामध्ये वर्षभर पाणी साठवलेले असते. हे दृश्य भाविकांसाठी श्रद्धेचा आणि कुतूहलाचा विषय ठरते. मुख्य मंदिराला लागूनच वैजनाथाचे छोटे मंदिर असून त्यामुळे या मंदिराचे धार्मिक महत्त्व अधिक वाढते. जर तुम्हाला इतिहास, स्थापत्यकला आणि प्राचीन वारसा जाणून घ्यायचा असेल तर या अद्भुत स्थळाला एकदा नक्की भेट द्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.